Welcome student. Today we will start with next cell organelle and that is the cytoskeleton. पहा लास्ट लेक्चरला आपण न्यूक्लियस कंप्लीट केलेलं आहे. त्या न्यूक्लियसचे वेगवेगळे पार्ट ते सगळं लास्ट लेक्चरला आपण कंप्लीट केलं. आता आजचं जे लेक्चर आहे ह्या आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला वेगळी सेल ऑर्गॅनेली आपण स्टडी करणार आहोत आणि त्या सेल ऑर्गॅनेलीचं नाव आहे सायटोस्केलेटन. मग सायटोस्केलेटन म्हणजे काय तर तेच आपल्याला आता पाहायचंय की सायटोस्केलेटन म्हणजे सेलमध्ये प्रेझेंट असणारं जे काही फायब्रिलचं नेटवर्क आहे त्याला आपण सायटोस्केलेटन असं म्हणतो. मग ते आपण शिकायला सुरुवात करू. छोटंसं युनिट आहे, लहान युनिट आहे, हे फार काही त्याच्यामध्ये डिटेल्स आपल्या स्टडीसाठी नाही आहेत पहा. मग सायटोस्केलेटन ऑब्झर्व बाय द सायंटिस्ट or due to the advancement in the light and electron microscope the scientists they observe the network of fibrils in the cell cytoplasm. So the network of fibrils that is present in the cell cytoplasm, that network of fibril is known as a cytoskeleton. सायटोस्केलेटन म्हणजे वेगळं काही नाहीये मुलींनो, लक्षात घ्या. जे काही लाईट मायक्रोस्कोप आहे, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आहे, ह्याच्यामध्ये ऍडव्हान्समेंट झाली आणि ऍडव्हान्समेंट झाल्यामुळं सेल ऑब्झर्व करत असताना ह्या सेलच्या सायटोप्लाझम मध्ये सायंटिस्टला नेटवर्क ऑफ फायब्रिल दिसलं, असं जाळं जाळं फायब्रिलचं दिसलं. आणि हे जे फायब्रिलचं जाळं त्यांना त्याच्यामध्ये दिसलं, त्या फायब्रिलच्या जाळ्याला त्यांनी काय म्हणाले तर त्याला सायटोस्केलेटन म्हणाले. सो द नेटवर्क ऑफ फायब्रिल विच इज प्रेझेंट थ्रू आउट द सायटोप्लाझम, दॅट नेटवर्क इज नथिंग बट द सायटोस्केलेटन. नाउ cytoskeletons, it consists of different tubules or it is made up of different tubule. So first of all it contains, cytoskeleton consists of three types of tubule. Simply तीन प्रकारचे ट्यूब्यूल्स त्याच्यामध्ये आहेत पहा. एक आहे त्याला म्हणतात मायक्रोफिलामेंट, दुसरा आहे त्याला म्हणतात मायक्रोट्यूब्यूल आणि तिसरा आहे त्याला म्हणतात इंटरमेडिएट फिलामेंट. आता ह्याची डायग्राम काही आपल्या पुस्तकामध्ये नाहीये, आपण डेव्हलप करू. So that fibrils which are present in the cytoplasm of the cell, that fibrils are of three types. First is known as a microfilament, second is known as a microtubule, and third one is known as a intermediate filament. Clear? मग पहा, समजा जर आपण काढायचंच म्हटलं तर समजा ही एक आपण सेल काढली, आता ह्या सेलमध्ये जनरली माहिती तुम्हाला काही न्यूक्लियस आहे, बरोबर? किंवा आपण राउंडेड सेल काढू थोडीशी लक्षात घ्या. पहा, ठीक, ह्या सेलमध्ये बाकीच्या ऑर्गॅनेली तर आहेतच, पण सेंट्रली प्लेस काय आहे तर न्यूक्लियस आहे आणि त्याच्याभोवती काय असतं तर सायटोप्लाझम. ठीक, आता ह्या सायटोप्लाझम मध्ये आत्ताच आपल्याला कळलं की हे फायब्रिल्स आहेत की जे कुठे प्रेझेंट आहेत ते त्या सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट आहेत. मग पहा, मायक्रोफिलामेंट नावातच मिनिंग आहे, लक्षात ठेवा की अतिशय फाईन असणारं स्ट्रक्चर आहे. अशा पद्धतीचं जे स्ट्रक्चर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतं, ह्या
स्ट्रक्चर म्हणतात मायक्रोफिलामेंट. आपण लेबल करू त्याला मायक्रोफिलामेंट. ठीक. नंतर मायक्रोट्युब्युल्स दाखवायचे. मग इथंच तुम्ही दाखवू शकता हे पाच. ट्यूबलाइट दाखवायची आणि त्याला आपण काय म्हणतो, त्याला म्हणायचं मायक्रोट्युब्युल्स. मायक्रोट्युब्युल्स. ठीक आहे. हे काय झालंय, थिन थ्रेड लाईक काय आहे, मायक्रोफिलामेंट. हे मायक्रोट्युब्युल. आणि इंटरमिडिएट फिलामेंट कसे दाखवायचे, इंटरमिडिएट दाखवायचे म्हणजे एवढे थिन पण नाही दाखवायचे आणि एवढे जाड पण नाही दाखवायचे. तर आपण ते इंटरमिडिएट फिलामेंट पण दाखवतो. हा लेबल करा इंटरमिडिएट फिलामेंट. So throughout the cytoplasm of the cell, three different types of fibrils are present, and that three different types of fibrils present in the cytoplasm, they are known as a cytoskeleton. That three types of cytoskeleton or fibrils are, first is known as a microfilament. Now दिसतंय का तुम्हाला हे पहा, नाही तुम्ही आणखी इथं वेगळं टाकते. मायक्रोफिलामेंट म्हणूया त्याला आपण मायक्रोफिलामेंट. ठीक. Second one is known as a microtubule and this third one is known as a intermediate filament. We start to study one by one. So these microfilament, as name indicate, that are fine, long, thread-like structure. थोडंसं लॉंग असणारं, म्हणजे थोडंसं लॉंग दाखवलं तरी हे चालू शकेल तुम्ही असं. So these microfilament, they are fine, long, thread-like. दोऱ्यासारखे असणारे, फाईन असणारे, लॉंग असणारे असे हे मायक्रोफिलामेंट आहेत. लक्षात घ्या. ठीक आहे. देन they contains a contractile protein, or they are made up of contractile protein, and that contractile protein is known as a actin. That contractile protein is known as what? That is known as the actin protein. Means that microfilament, they are made up of contractile protein, and that contractile protein is known as the actin, which is a most abundant cellular protein. This is the most abundant cellular protein. Clear? So microfilaments means these are the fine, long and thread-like structure which is present in the cytoplasm. That thread-like structure is made up of contractile protein, and name of that contractile protein is actin, and that actin is a most abundant cellular protein. What is the function of that microfilament? So the function of microfilament is it carry out the cellular movement. For example, cellular movement carry out करता. It carry out cellular movement. That microfilament it carry out cellular movement like gliding of a cell, then the contraction of a cell, then the cytokinesis of the cell. माहित असू द्या फक्त. सेल्युलर मुवमेंट कॅरी करतं. मग
सेल्युलर मुवमेंट काय, तर ग्लायडिंग मुवमेंट असते. ग्लायडिंग मुवमेंट म्हणजे काय, तर सेल एखाद्या सरफेसवरती लॉंग ऍक्सिस वरती जेव्हा मूव्ह होत असते त्याला म्हणतात ग्लायडिंग मुवमेंट. कॉन्ट्रॅक्शन सेलचं करणं ही सुद्धा सेलची मुवमेंटच आहे. त्याच्यामध्ये सुद्धा मदत कोण करतं, हे मायक्रोफिलामेंट करतात. आणखी सायटोकायनेसिस केलं जातं, कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस. बरोबर आहे की सेल डिव्हिजनच्या वेळेला सायटोप्लाझमचं सेल डिव्हिजनच्या वेळेला डिस्ट्रीब्युशन केलं जातं, तर त्यावेळेला त्याला म्हणायचं सायटोकायनेसिस. म्हणजे ह्या ज्या काही सेलच्या मुवमेंट आहेत ह्या सेलच्या मुवमेंट करण्यामध्ये कोणाचा रोल असतो, तर मायक्रोफिलामेंटचा असतो. त्याच्यानंतर आपण मायक्रोट्युब्यूल कडे जाऊयात. पहा पुढचा टाईप दुसरा प्रकार कुठला सांगितला आपल्याला, मायक्रोट्युब्यूल. सो द मायक्रोट्युब्यूल्स दे आर सिलेंड्रिकल ट्यूब्स. दे आर सिलेंड्रिकल ट्यूब. काय त्या सिलेंड्रिकल ट्यूब्स आहेत. नाव that cylindrical tubes which are about 20 to 25 nanometer in diameter. त्यांचा जर डायमीटर तुम्ही पाहिला तर 20 ते 25 नॅनोमीटर डायमीटर असणाऱ्या ज्या ट्यूब्स, सिलेंड्रिकल ट्यूब्स त्या सायटोप्लाझम मध्ये तुम्हाला प्रेझेंट दिसतात त्याला म्हटलं जातं मायक्रोट्युब्यूल्स. ठीक आहे. नाउ that microtubules they are made up of a protein known as a tubulin. ते कशापासून तयार झालेले आहे, तर एका प्रोटीन पासून तयार झालेले आहे आणि त्या प्रोटीनचे नाव आहे ट्युब्युलिन. ऍक्च्युअली हे जे ट्युब्युलिन असतं ह्या ट्युब्युलिन मध्ये अल्फा आणि बीटा सबयुनिट्स असतात. मग हे जे अल्फा आणि बीटा सबयुनिट्स आहेत तर त्या अल्फा आणि बीटा सबयुनिट पासून ते तयार झालेले आहेत. लक्षात येत आहे. मायक्रोट्युब्यूल नावामध्येच मिनिंग आहे. मायक्रोट्युब्यूल म्हणजे सिलेंड्रिकल ट्यूब्स की ज्या ट्यूबचा डायमीटर आहे 20 ते 25 नॅनोमीटर आणि ज्या कशापासून तयार झालेल्या आहेत तर ट्युब्युलिन नावाच्या प्रोटीन पासून त्या तयार झालेल्या आहेत. आणि ऍक्च्युअली ट्युब्युलिन मध्ये अल्फा आणि बीटा सबयुनिट्स असतात, त्यामुळं ह्या अल्फा आणि बीटा सबयुनिट्स पासून त्या तयार झालेल्या असतात. कोण, मायक्रोट्युब्यूल्स. ठीक आहे. आता हे झाल्यानंतर ह्याचं फंक्शन काय आहे, जसं तुम्हाला विचारलं की मायक्रोफिलामेंटचं फंक्शन आहे सेल्युलर मुवमेंट, तसं मायक्रोट्युब्यूल काय फंक्शन करतं पहा. ऍक्च्युअली इट गिव्स और मेंटेन द शेप ऑफ सेल. फंक्शन इज मेंटेन द शेप ऑफ सेल. त्या सेलचा शेप मेंटेन करायचं काम कोण करतं, तर मायक्रोट्युब्यूल्स करतात. आणखी ह्याच्यामध्ये तुम्ही फंक्शन सांगू शकता की ज्या वेळेला मायटोसिसची प्रोसेस घडते सेल डिव्हिजनची त्यावेळेला स्पिंडल फॉर्म करावे लागतात. स्पिंडल फॉर्मेशनचं काम सुद्धा ह्या करतात. सो स्पिंडल फॉर्मेशन ड्युरिंग मायटोसिस. मायटोसिस म्हणजे सेल डिव्हिजनची प्रोसेस आहे आणि त्या प्रोसेसमध्ये तिथं जे काही स्पिंडल लागतात की ज्याच्यावरती क्रोमोझोम अरेंज केले जातात तर हे स्पिंडल फॉर्मेशनचं काम सुद्धा मायक्रोट्युब्यूल करतात. ज्या वेळेला हे मायक्रोट्युब्यूल फ्लाजेला आणि सिलिया पुढे आपण शिकणार आहोत, तर ह्या फ्लाजेला आणि सिलियामध्ये ज्या वेळेला हे प्रेझेंट असतात त्यावेळेला त्या फ्लाजेलाची आणि त्या सिलियाची ऍक्च्युअली खरं तर आपण नुसतं फ्लाजेलाच म्हणू. व्हेन दॅट मायक्रोट्युब्यूल्स आर प्रेझेंट इन द फ्लाजेला देन दे ब्रिंग्स आउट द लोकोमोशन व्हाया दॅट फ्लाजेला. म्हणजे फ्लाजेलामुळे लोकोमोशन होते, मुवमेंट होते, ती सुद्धा काम किंवा ते सुद्धा फंक्शन हे मायक्रोट्युब्यूल्स करतात. ठीक आहे. आता त्याच्यानंतर पुढचा पार्ट पहा, इंटरमिडिएट फिलामेंट. इंटरमिडिएट फिलामेंट म्हणजे एवढे बारीक पण नाही आणि एवढे मोठे पण नाहीये की जे इंटरमिडिएट फिलामेंट कसे आहेत, दे आर फायब्रस अँड दे आर 10 nanometer in diameter. These are the fibrous and 10 nanometer in diameter. 10 nanometer diameter असणारे जे फायब्रस फिलामेंट ह्या सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट आहे त्याला आपण म्हणतो इंटरमिडिएट फिलामेंट म्हणतो. किंवा फायब्रस म्हणण्यापेक्षा ते फायब्रस प्रोटीन पासून तयार झालेत असं म्हटलं तरी चालेल तुम्ही. सो इंटरमिडिएट फिलामेंट्स दे आर इंटरमिडिएट बिटवीन मायक्रोफिलामेंट अँड मायक्रोट्युब्यूल्स. So they are having the diameter of about 10 nanometer and they are made up of fibrous protein. And the function of that intermediate filament is
they gives the tensile strength. They gives tensile strength. जे काही फुगीरपणा त्या सेलला असतो, हा टेन्साईल स्ट्रेंथ त्याचा मेंटेन करायचं काम कोण करतं, तर हे फायबर करतात. आणि ह्याचं एक्झाम्पल तुमच्या पुस्तकात दिलंय किराटीन. किराटीन एक प्रोटीन आहे. किराटीन कुठे प्रेझेंट असतं, तर किराटीन आपल्या नखामध्ये प्रेझेंट आहे, किराटीन आपल्या केसांच्या मध्ये प्रेझेंट आहे. तर असं हे स्ट्रक्चर आहे. मी पुन्हा एकदा रिपीट करते, पहा. आत्ताच इथं मी तुम्हाला सांगितलं की सायटोस्केलेटन म्हणजे काय. तर सायटोस्केलेटन म्हणजे हे फायब्रिनचं नेटवर्क आहे आणि ते पूर्ण सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट आहे. आणि हे नेटवर्क सायंटिस्ट का शोधू शकले, तर लाईट मायक्रोस्कोप आणि इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मध्ये ऍडव्हान्समेंट झाली. त्यामुळे त्यांना असं कळलं की हे सायटोप्लाझम नुसतं क्लिअर नाहीये, तर त्याच्यामध्ये हे फायब्रिल्स प्रेझेंट आहे. आणि मग हे फायब्रिलचं जे नेटवर्क आहे त्याला त्यांनी नाव दिलं सायटोस्केलेटन. पुन्हा अभ्यास करताना असं लक्षात आलं की हे सायटोस्केलेटन 3 प्रकारचं आहे. मग 3 प्रकार त्यांनी सांगितले. एक म्हणजे मायक्रोफिलामेंट आहे, दुसरं म्हणजे मायक्रोट्युब्युल आहे आणि तिसरं म्हणजे इंटरमिडिएट फिलामेंट्स आहेत. मग मायक्रोफिलामेंट म्हणजे काय सांगितलं की जे धाग्यासारखे असणारे, मोठे असणारे, फाईन असणारं जे स्ट्रक्चर आहे त्याला त्यांनी नाव दिलं मायक्रोफिलामेंट. आणि मायक्रोफिलामेंट कशापासून तयार झालेले आहेत, तर मायक्रोफिलामेंट कॉन्ट्राक्टाईल प्रोटीन ऍक्टिन पासून तयार झाली आहेत. ही प्रोटीनची नावं नीट लक्षात ठेवा. ऍक्टिन नावाचं प्रोटीन आहे आणि ते कसलं प्रोटीन आहे, कॉन्ट्राक्टाईल आहे. ऍक्टिन आणि मायोसिन, तुम्ही मसल फायबर जर शिकला असाल शाळेत तर तुम्हाला माहित असेल की मसलमध्ये ऍक्टिन आणि प्रोटीन, ऍक्टिन आणि मायोसिन प्रोटीन पासून तयार झालेले फायबर्स असतात. तसं हे ऍक्टिन पासून तयार झाले. आणि ऍक्टिन हे जे काही कॉन्ट्राक्टाईल प्रोटीन आहे दॅट इज मोस्ट अबंडंटली सेल्युलर प्रोटीन. सेलमध्ये प्रेझेंट असणारं अबंडंट प्रोटीन, भरपूर प्रमाणात हे प्रोटीन आहे. आणि हे काय काम करतं, तर सेल्युलर मुवमेंट घडवून आणतं. आणि मग सेल्युलर मुवमेंट कुठल्या, सेल ग्लाइड होणं, घसरणं, एका सरफेसवरती ती चालणं, दुसरी गोष्ट चालणं म्हणण्यापेक्षा घसरणं, नंतर कॉन्ट्रॅक्शन होणं सेलचं, सायटोकायनेसिस करणं, हे त्याचे मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितले. त्याच्यानंतर मायक्रोट्युब्युल कडे आपण गेलो. मायक्रोट्युब्युल म्हणजे सिलेंड्रिकल ट्यूब्स आहेत म्हणून मी सांगितलं की ज्या ट्यूबचा डायमीटर हा 20 ते 25 नॅनोमीटर असणाऱ्या ह्या ज्या ट्यूब्स तुम्हाला मी दाखवल्या त्याला आपण म्हणतो मायक्रोट्युब्युल्स. मायक्रोट्युब्युल्स कशापासून तयार झाल्या, तर मायक्रोट्युब्युल्स ह्या ट्युब्युलिन नावाच्या प्रोटीननी तयार झालेल्या आहेत. आणि ट्युब्युलिन प्रोटीन मध्ये अल्फा आणि बीटा सब युनिट्स असतात, त्याच्यापासून त्या तयार होतात. आणि ह्याचं फंक्शन काय आहे, तर मायक्रोट्युब्युल प्रेझेंट असल्यामुळं इट मेंटेन द शेप ऑफ दॅट सेल. त्या पेशीचा आकार मेंटेन करायचं काम कोण करतं, तर हे मायक्रोट्युब्युल्स करतात. दुसरी अजून 1-2 फंक्शन मी ऍडिशनल तुम्हाला सांगितली की ज्या वेळेला मायटोसिस म्हणजे सेल डिव्हिजनची प्रोसेस होत असते, तर ह्या सेल डिव्हिजनच्या प्रोसेसच्या वेळेला स्पिंडल फॉर्मेशन व्हावं लागतं. आणि ह्या स्पिंडल फॉर्मेशन मध्ये सुद्धा कोण मदत करतात, तर हे मायक्रोट्युब्युल्स मदत करतात. तसंच ज्या वेळेला मायक्रोट्युब्युल्स प्रेझेंट असतात फ्लाजेलामध्ये, तर फ्लाजेलाच्या साह्याने अॅनिमल काय करतो किंवा सेल काय करते, लोकोमोशन करते. तर ह्या लोकोमोशनला सुद्धा मदत करतात. ठीक आहे. आणि तिसरा प्रकार ह्याच्यात सांगितला तो इंटरमिडिएट फिलामेंट आहे. आणि इंटरमिडिएट फिलामेंट ह्या दोघांच्या मधला आहे, म्हणून त्याचा डायमीटर आपण पाहिला साधारणतः 10 नॅनोमीटर एवढा डायमीटर त्याचा आहे. बरोबर आहे. आणि मग हे फायब्रस नावाच्या प्रोटीन, फायब्रस प्रोटीन तयार झालेले आहे. आणि त्या पेशीला टेन्साईल स्ट्रेंथ द्यायचं काम, फुगीरपणा त्याचा मेंटेन करायचं काम कोण करतात, तर हे इंटरमिडिएट फिलामेंट करतात. बरोबर आहे. दॅट इज अबाउट द 3 टाइप्स ऑफ फिलामेंट्स विच आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम ऑफ द सेल. मला वाटतं तुम्हाला हे क्लिअर झालं असेल. नाउ द फंक्शन्स ऑफ दॅट सायटोस्केलेटन. पुढचा आपण आता शिकू. पहा, पुढचा पॉइंट आपल्याला काय शिकायचा आहे, फंक्शन्स ऑफ सायटोस्केलेटन. सपोर्टिव्ह आहे म्हणून त्याला स्केलेटन असा शब्द वापरलाय. सो फर्स्ट ऑफ ऑल द फर्स्ट फंक्शन ऑफ सायटोस्केलेटन इज
It maintains the shape of cell. It maintains shape of cell. जसं तुमच्या बॉडीमध्ये बोन्स आहेत म्हणून तुमच्या बॉडीला प्रॉपर शेप आला. इमॅजिन करा तुमच्या बॉडीत बोन नसते तर तुम्हाला असं शेप आला असता का? नसता आला. तसंच ह्याच्यामध्ये हे सायटोस्केलेटन आहे, सपोर्टिव्ह स्केलेटन आहे आणि हे प्रेझेंट असल्यामुळं फर्स्ट फंक्शन इज इट मेंटेन द शेप ऑफ सेल. त्या सेलला शेप देण्याचं काम, तिचा शेप मेंटेन करायचं काम कोण करतं? तर हे सायटोस्केलेटन करतं. सेकंड फंक्शन, इट ब्रिंग्स अबाउट द or maintain or help in the contraction of cell. It helps in the contraction of cell. सेलला कॉन्ट्रॅक्शन करायला मदत करतं हे आत्ताच आपण पाहिलं. बरोबर की नाही? की त्याच्यामध्ये प्रेझेंट असणारे ते काही पहिले फिलामेंट आपण पाहिले, सेल्युलर मुवमेंट करणारे मायक्रो फिलामेंट ते मदत करतात कॉन्ट्रॅक्शन ऑफ सेलला. नंतर इट हेल्प इन द मोबिलिटी ऑफ सेल अँड सेल ऑर्गॅनेली. हेल्प्स इन मोबिलिटी ऑफ cell and cell organelles. सेल मध्ये ज्या काही ऑर्गॅनेलिज आहेत त्या आतल्या सायटोप्लाझम मध्ये फिरतात, त्याला ते मदत करतात. तसंच सेलची पण काही मोबिलिटी असेल, मोबिलिटी म्हणजे हालचाल करणं, तर त्या सेलच्या मोबिलिटीला सुद्धा हे फायब्रिल्स काय करतात किंवा हे सायटोस्केलेटन काय करतं? मदत करतं. नाउ इट हेल्प in the change in the shape of cell. Helps in the change in shape of cell. एखाद्या सेलचा आकार जर बदलायचा असेल, चेंज करायचा असेल तिचा जर शेप, तर त्याला सुद्धा ते काय करतं? मदत करतं. आणि शेवटी इट हेल्प्स इन द सेल डिव्हिजन. इट हेल्प्स इन द सेल डिव्हिजन. आताच हे फंक्शन मी सांगितलं की सेल डिव्हिजन मध्ये सुद्धा हे मदत करतं. सायटोकायनेसिस करणं. सायटोकायनेसिस म्हणजे काय? कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस. न्यूक्लियसचं विभाजन होणं ह्याला कॅरिओकायनेसिस म्हणायचं आणि सायटोप्लाझमचं विभाजन होणं ह्याला सायटोकायनेसिस म्हणायचं. मग पहा सायटोस्केलेटनची फंक्शन कुठली कुठली आहे? पहिल्यांदा त्या सेलचा शेप मेंटेन करतं, आकार मेंटेन करतं. दुसरं, हेल्प इन द कॉन्ट्रॅक्शन ऑफ सेल. सेलला जर कॉन्ट्रॅक्शन करायचं असेल तर दॅट सायटोस्केलेटन इज हेल्पफुल. देन हेल्प्स इन द मोबिलिटी ऑफ सेल अँड सेल ऑर्गॅनेली. सेलला हालचाल करायची असेल, सेलमध्ये असणाऱ्या ज्या काही सेल ऑर्गॅनेली असतील त्यांना मुवमेंट करायची असेल तर त्याला सुद्धा मदत कोण करतं? सायटोस्केलेटन करतं. इट हेल्प इन द सेल टू चेंज इट्स शेप. जे काही चेंज इन शेप असतो सेलचा, सेल आपला आकार बदलते, त्याला सुद्धा ते मदत करतं. आणि शेवटी इट अल्सो हेल्प और प्ले इम्पॉर्टंट रोल इन द सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजनचा आत्ताच आपण पाहिलं की त्याच्यामध्ये सायटोकायनेसिसला ते मदत करतं किंवा स्पिंडल फॉर्मेशन सेल डिव्हिजनच्या वेळेला चालू होतात त्याला ते मदत करतं. मीन्स इट इज हेल्पफुल इन द प्रोसेस ऑफ सेल डिव्हिजन. अँड दॅट इज अबाउट द सायटोस्केलेटन. लक्षात घ्या, हे लहानसं युनिट होतं, हे छोटंसं युनिट होतं, कारण पुढचं जर ह्याला जोडलं असतं तर तो व्हिडिओ खूप मोठा होतो. म्हणून आपण हे युनिट एवढंच घेऊन आज इथं थांबणार आहोत. पुढच्या लेक्चरला पुढचं युनिट घेतलं जाईल. ठीक आहे? थँक्यू.